सर, शिवाजी महाराजांच्या एकूण कारभारामध्ये आणि त्यांचं जी कर्तबगारी आहे त्याच्यामध्ये रामदास स्वामी यांची भूमिका कितपत महत्वाची होती? इतिहासाची साधनं नेमकी काय सांगतात? तुम्ही त्यांच्यावर पुस्तकही लिहिताय. हो हो हो. पण इथं तोच विषय हम्म, की दोन बाजू. हम्म, एक बाजू अशी आहे की रामदासांना विचारल्याशिवाय शिवाजी महाराज पाऊलच टाकत नव्हते. अशी एक मांडणी आहे. मांडणी आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे पुरावे आहेत. हम्म, आणि पुरावे कसले? हम्म, 100-150 वर्षांनी लिहिलेल्या बकरी. बरं. हा. हं? हम्म, ज्या बकरीमध्ये सांगितलं की रामदासांना एक ते स्वतः मारुतीचे हा अवतार असल्यामुळे त्यांना थोडस पुच्छही होत. हम्म, बरं. असल्या काहीतरी भाकड कथा, हम्म, मूर्ख कथा सांगणाऱ्या काही बकरी निर्माण झाल्या की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना शिष्यत्व तर दिलं गेलंच, परंतु त्यांचं कार्य पूर्णपणे झाकळलं गेलं. बरं. त्यांनी केलेली प्रत्येक गोष्टीचं श्रेय रामदासांना देण्यात आलं. बरं. आणि हे काम महाराष्ट्रामधल्या ज्यांना आपण इतिहासाचार्य म्हणतो त्या विका राजवाड्यांनी 1901 साली रामदास नावाचा एक निबंध लिहिला बरं. आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास स्वामींना त्यांनी प्रोजेक्ट केला. आणि मग सुरू झाला तो संप्रदाय सुरू झाला. तो इतका सुरू झाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की रामदास स्वामी प्रत्येक ठिकाणी येतात आणि शिवाजी महाराजांना उपदेश करतात आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराज एक दिवस काहीतरी अडथळा निर्माण झाला. तेव्हा म्हणाले महाराजांचा मला काय अजून आदेश आलेला नाही, तेव्हा आज काही काम मी करणार नाही. पण त्या ठिकाणी त्या दिवशी त्यांनी काम थांबवलं. सांगायचं काय तर प्रत्येक गोष्ट रामदास स्वामींना विचारून करत होती. हा एक भाग. शिवाजी महाराज हे शिष्य होते, रामदास स्वामी हे गुरु होते आणि गुरुनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी केलं. राजवाड्यांनी म्हटलेलं आहे की मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही जी उक्ती आहे ही उक्ती पहिल्यांदा शिवाजी महाराजांना सांगितली. तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट वाचून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. राधा माधव विलास शंपू नावाचा एक ग्रंथ आहे, बरोबर, काव्य ग्रंथ आहे संस्कृत मधला. त्याला दीर्घ प्रस्तावना जवळजवळ 150 पानांची प्रस्तावना राजवाड्यांनी लिहिलेली आहे. शहाजीचं चरित्र आहे. त्यामध्ये ते म्हणतात, मराठा तेवढा मिळवावा आणि आपुला महाराष्ट्र धर्म राखावा वाढवावा या उपदेशाची देणगी रामदासांनी शिवाजीला दिली. अच्छा. व तत्कालीन मराठ्यांनाही दिली. म्हणजेच महाराष्ट्रात रामदासांनी राष्ट्रीयत्व व राष्ट्रभावना म्हणून जी म्हणतात ती उत्पन्न केली. शेवटी निष्कर्ष काय? कल्पक रामदास, स्वराज्याचा कल्पक रामदास आणि कर्ता शिवाजी. अच्छा. स्वराज्याची कल्पना त्यांची आणि शिवाजी महाराजांनी संपूर्ण म्हणजे प्रत्यक्षात स्वराज्याची कल्पना. आता वस्तुस्थिती काय? यांनी असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या ह्यांनी आणि राजवाड्यांनी म्हटलेलं आहे की पहिली भेट शिवाजी महाराजांची त्यांची 49 साली झाली. शिंगणवाडी नावाचं गाव आहे तिथं कृष्णा किटकाटे. 49 साली झाली. कागदपत्र सत्य इतिहास काय सांगतो? शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांच्या संदर्भामध्ये जे पहिलं अस्सल पत्र सापडतं आणि हे रामदास संप्रदाय संप्रदायी लोकांनीच ते प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटले की एक शिष्य दुसऱ्या शिष्याला म्हणतो की आम्ही राजगडला गेलो, शिवाजी महाराजांना भेटलो आणि रामदासांच्या स्वामींच्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती सांगितली.
अन्नछत्र चालू असतं, अभ्यागत येत असतात आणि रामाचा महोत्सव करतो आम्ही वगैरे वगैरे. तर आपण काहीतरी द्यावं अनुग्रह. महाराज म्हणतात, कोण रामदास, काय करतात, कुठे असतात. मग ते कुठले अगोदर विचारतात. म्हणजे जामचे, हे सांगतात जामचे आहेत, कृष्णा तीरी आहोत आम्ही वगैरे वगैरे. जी काही माहिती होती ती महाराजांनी 200 होऊन त्यांना वर्षासन सुरू केलं आणि दिले वर्ष. हे पत्र आहे फेब्रुवारी 1659. त्यानंतर काही महिन्यांनी अफजल खान मारला गेला. अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस आहे. आम्ही 49 साली जी भेट झाली आणि अनुग्रह घेतला, अगदी तारीखवार ते का चोपड्यामध्ये मिळाली. तो विषय फारच मोठा असल्यामुळे मी आता त्या खोलात शिरत नाही. पुढे एक पत्र मिळतं एका 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 यानं शिष्यानं दुसऱ्या शिष्याला लिहिलेलं. त्याच्यामध्ये म्हणतो, तो रामदास स्वामींच्या जवळ जो शिष्य आहे त्याला तो म्हणतो की शिवाजी महाराज येत आहेत, त्या झाडी झुडी जो आहे ती साफ करावी, त्यांना जाण्या येण्याचा मार्ग सुकर करावा, कारण शिवाजीराजे यांची ही पहिलीच भेट आहे. आता हे एप्रिल 1672चं पत्र आहे की जो ज्या कालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना मुळात स्वराज्याचीच संकल्पना रामदास स्वामींनी सांगितली. असं सांगणं म्हणजे किंवा अशा प्रकारची मांडणी करणं म्हणजे इतिहासाला धरून नाही, आणि त्याची प्रतिक्रिया उमटते. आणि मग त्याची प्रतिक्रिया कशी उमटते की आणि बहुजन समाजातले इतिहासकार ती टोकेरीच असते. इकडे एका बाजूला रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आणि प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांना रामदास स्वामींना विचारल्याशिवाय शिवाजी महाराज करत नव्हते, हे एक भाग. आणि दुसरं मग त्याचं असं टोकेरी की आदिलशहापासून त्यांनी काही ही घेतली, फरमानं घेतली, औरंगजेबापासून घेतली, ते औरंगजेबाचे हेर होते, औरंगजेबात हे म्हणजे फारच हे झालं ना. माझ्या दृष्टिकोनातून रामदास स्वामींचं महत्व आणि महात्म्य असं आहे की शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे, युगकार्य आहे, हे समजलेला हा एक सत्पुरुष आहे. पण काय झालंय की श्रीम माटेनी एका ठिकाणी अनेक लोकांनी लिहिले, त्याच्यावर अनेक ग्रंथ झालेले आहेत, ही काही नवीन सांगतो अशातला भाग नाही. श्रीम माटेनी म्हटले की सगळ्यात जास्त त्रास किंवा सगळ्यात मोठा पराभव रामदासांच्या अनुयायांनीच केला. कारण प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांचं श्रेय रामदासाला देण्याच्या भरामध्ये त्यांच्या हातून मोठं ही झालेली आहे. तेव्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सत्य मध्ये आहे. रामदास स्वामींना आपण डावलू शकत नाही. त्याचं त्यांची जी काही त्यांनी जे परमार्थ आणि संसाराचं जे काही सांगितलेलं आहे, काय हे विज्ञान जे सांगितलं, त्यांनी दासबोधामध्ये काय व्यवहार ज्ञान जे सांगितले, त्याला तोडच नाही आहे. पण या सगळ्या गोष्टीचा आणि स्वराज्य निर्मितीच्या मंत्राचा आमच्या दृष्टीनं काही संबंध नाही आहे.